नमस्कार मंडळी. तर चला मग आज चमचमीत रेसिपी बनवूया. तर इथे मी साहित्य काढून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं आणि मिरची आणि कोथिंबीरचे देठ मी असे छान भाजून घेतलेले आहेत. त्यात लसूण पण टाकून घेतलेला आहे. त्यातच मी तो भाजून घेणार आहे. छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. मग मी खोबरं घेतलेलं होतं. इथे खोबरंही भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 3 ते 4 चम्मच छोटे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ते पण मी भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. छान भाजून घेतलं आणि मग हे सगळं साहित्य वाटण करून घेणार आहे. त्यात जिरं टाकलेलं, कोथिंबीर टाकून घेतली आणि छान वाटून घेतलं. मग 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तो मसाला पुन्हा परतून घेतला. हळद टाकून मिक्स केलेला आहे. आणि इथे मसाले घेतलेले आहेत. घरगुती मसाला घेतलेला आहे. लाल मिरची पावडर कलरवाली आणि ते भाजलेलं बाजरीचं पीठ असं त्याची पेस्ट बनवून घेतली आणि मसाला तयार करून घेतलेला आहे. मग चवीनुसार त्याच्यात मीठ ॲड करून गरम पाणी वापरून छान रस्सा तयार करून घेतला आणि उकळी काढायला बाजूला ठेवलेला आहे. आणि इथे मी भजी तयार करून घेणार आहे. तर 1 वाटी पीठ घेतलं बेसनचं. त्यात कांदा, कोथिंबीर, लसूण, चवीनुसार मीठ असं मी ते भिजून घेतलेलं आहे बेसन. आणि मग मस्त कुरकुरीत अशा भज्या करून घेतलेल्या आहेत. आणि मग त्याच्यासोबत जेवणासोबत मग कुरडई आणि पापड पण मी सोबत तळून घेतलेले आहेत. ते तळून झाल्यानंतर मस्तपैकी आमटीला उकळी आलेली होती. तर आमटीमध्ये मी ह्या भज्या सोडून घेतलेल्या आहेत. आणि मस्तपैकी मी याला 5 ते 6 मिनटं पुन्हा छान अशी उकळी काढून घेणार आहे मंद आचेवरती. आणि वरून कोथिंबीर टाकून छान चमचमीत अशी रेसिपी तयार होते ही. तर नक्की ट्राय करा. तर मग माझी इथे ही 5 ते 7 मिनटं मी उकळायला ठेवलेली बाजूला. नंतर मग मी पीठ भिजून घेतलेलं होतं कारण पोळींचं. तर पोळ्याही करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता माझे पटापट कामं होत होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की ट्राय करा. खूप छान लागते ही भजीची आमटी. जेव्हा आपल्याकडे काही नसतं बनवायला भाजी, तर ही अशी भाजी बनवून खा. खूप आवडेल. तर बघा मस्त अशी आपली चमचमीत भजीची आमटी रेडी आहे. तर छान अशी किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. तर माझं सगळा स्वयंपाक रेडी होता. तर ताट करून घेतला. तर आजच्या ताटामध्ये होती भजीची आमटी, पोळी, भात, कुरडई, पापड, भजी आणि सलादमध्ये होते कांदे, टोमॅटो आणि काकडी, निंबू, लोणचं. असं ताट सुंदर असं तयार करून घेतलेलं होतं. आणि असं सजवलेलं ताट जर असलं ना तर खूप छान वाटतं जेवायला. पण आजची ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.